तुमचा हे डाळ भात हा उरतो का नेहमी आणि उरल्यानंतर आपल्याला तो पुन्हा खावासा वाटत नाही. पण जर तुम्ही ह्या पद्धतीने उरलेल्या डाळ भाताचा वापर करून अगदी चविष्ट रेसिपी बनवाल तर तुम्ही नेहमी मुद्दामून अगदी आवर्जून डाळ भात हा आपण एक्स्ट्राचा जास्ती करून तो उरू एवढी छान चविष्ट अशी आपली ही रेसिपी तयार होते. चला आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम काय करायचं, एक कढई गरम करून घ्या. कढई गरम झाल्यानंतर यामध्ये फक्त आपल्याला एक किंवा दीड चमचावर तेल हे टाकायचं आहे. तर इथे मी दोन चमचे तेल हे गरम करून घेतले. तेल आपलं अगदी छान कडकडीत तापल्यानंतर सर्वप्रथम 3 ते 4 कढीपत्त्याची पानं तेलामध्ये छान परतून घ्यायची. ते परतल्यानंतर लगेच अर्धा चमचा मोहरी आपण छान आता फोडून घेणार आहोत. ह्या पद्धतीने आपली मोहरी फोडल्यानंतर बारीक ठेचून घेतलेलं आलं लसणाची पेस्ट किंवा अगदी बारीक कट करून वापरला तरी काही हरकत नाही. हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपण परतला आहे. त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा आता हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत मंद आचेवरती छान आपण आता ह्या तेलामध्ये परतून घ्यायचा. तर अशा पद्धतीने हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपला कांदा हा परतला गेला आहे. त्यानंतर बारीक चिरून घेतलेला आता टोमॅटो देखील आपण छान यामध्ये मऊ होईपर्यंत परतून घेणार. टमाटा आपला अगदी लवकर मऊ होण्यासाठी यामध्ये अगदी थोडंसं आपण मीठ हे घालणार आहोत. आपण डाळ आणि भात बनवताना देखील मिठाचा वापर केलेला असतो, म्हणून इथं अगदी मोजकं आणि अगदी जपून असं मिठाचा वापर करा, जेणेकरून आपला पदार्थ हा खारसट होणार नाही. तर मऊ आपला टमाटा होईपर्यंत आपण याला छान परतून घेतलं आहे. हे छान परतल्यानंतर यामध्ये गरम मसाला, अगदी थोडासा यामध्ये धने पावडर, जर आपल्याकडे जिरे पावडर असेल ते देखील वापरलं तरी काही हरकत नाही, लाल तिखट आवडीनुसार गरजेनुसार, अगदी थोडीशी हळद घालून हे संपूर्ण मसाले आपण छान परतून घेणार आहोत. हे मसाले या पद्धतीने परतून झाल्यानंतर काय करायचं, लगेचच आपण जी डाळ असते, आपलं वरण असतं ते आपण यामध्ये टाकून घ्यायचं. जर आपलं वरण अगदी घट्टसर असेल तर थोडं पाणी यामध्ये पुन्हा आणखी ॲड केलं तरी काही हरकत नाही. तर जे आपलं भांडं भरलेलं होतं ते अगदी थोडंसं पाण्याने धुवून पुन्हा यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी हे मिक्स करून घेतलं आहे. तर पाणी या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. पाणी मिक्स करून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये अगदी थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण टाकून घेऊया. कोथिंबीर घातल्यानंतर तिला देखील व्यवस्थित मिक्स करून छान आपण आता हिला मंद आचेवरती शिजून घेणार आहोत. म्हणजे छान उकळी येईपर्यंत आता आपण याचं वाट बघायची. उकळी आल्यानंतर काय करायचं, लगेच जो आपला भात होता तो भात यामध्ये मिक्स करून घ्यायचा. तर ह्या पद्धतीने मी भात हा मिक्स करून घेतला आहे. तर भात हा मिक्स करून झाल्यानंतर लगेचच आपण आता मंद आचेवरती 3 ते 4 मिनटं आपण छान याला शिजवून घ्यायचं. थोडंसं जे वरणातलं पाणी असतं ते भातामध्ये मुरल्यामुळे आपला भात जी पदार्थ असतो तो घट्ट होतो आणि चविष्ट देखील तो तयार होतो. तर याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि मंद आचेवरती 3 ते 4 मिनटं आपण त्याला शिजवून घेतलं आहे. त्यानंतर त्यावरती फोडणी लावण्यासाठी साईडला फोडणी पात्रामध्ये आपण तूप हे गरम करून घ्यायचं. तूप आपलं गरम झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेला लसूण, 2 ते 3 कढीपत्त्याचे पानं आणि 1 लाल मिरची घालून छान गरमागरम फोडणी आपण लगेच याच्यावरती लावून घ्यायचं. अगदी छान चटपटीत असं उरलेलं डाळ आणि भाताचा वापर करून आज आपण दाल खिचडी ही तयार केली आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला. जेवढं दिसायला सुंदर दिसते तेवढंच अगदी चविष्ट, अगदी छान अशी आपली उरलेल्या डाळ भाताची रेसिपी ही तयार आहे. बनवायला अगदी कमी वेळ लागतो, अजिबात कुठलाही जास्तीचा पसारा वगैरे न करता अगदी झटपट पद्धतीने अगदी छान अशी आपली चविष्ट आणि अगदी परफेक्ट अशी आपली रेसिपी तयार आहे.